मित्रांनो शांत आणि संयमी गाडा मालक म्हणजे आपला सोनू शेठ भोपतराव एक जुने जाणते शेकडेस्वार त्यांच्या सोबत देखील आपल्याला एक चांगले चांगले लढती नेहमीच आपल्याला बघायला भेटतात आणि कायम टॉप मधल्या शर्यती आपला राजा असू दे सिकंदर असू दे एक टॉपच्या शर्यती नेहमीच आपल्याला खेळताना बघायला भेटतात. सोनू शेठ नमस्कार. नमस्कार. दादा आज एक प्रेक्षणीय बिंजोड झाली समोरच आपल्याला बिंजोडचा भाषा मथुर आणि त्याच्या पैऱ्यामध्ये शंभू बघायला भेटला आणि आपला सम्राट आणि सिकंदर एक चांगली गाडी झाली एक प्रेक्षणीय बिंजोड होती. कशा काय प्रकारे ही शर्यत जमली? आम्ही नियोजन करून आलो होतो दुसऱ्या गाडीचं, पण थोडा मला यायला उशीर झाला त्यामुळं ते नाव आम्ही फिरू शकलो नाही. परत त्याच्यानंतर मग आम्ही बराच टाईम थांबलो तर काय नाव नोंदणी बंद झाली होती. बोल गाडी काय कोणाचं नाव येणार नाही, आपण नाव ठेवून देऊ. तर आम्ही 22,000 2 बालद्यावरती नाव ठेवलं. आमच्यावरती नाव ठेवल्याच्यानंतर रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांनी नाव फिरवल्याच्यानंतर आम्ही डिपॉझिट भरून आम्ही खाली गेलो आणि आमची रेस ती जमली. दादा मला तर वाटतं आपल्या लढती मैत्रीपूर्ण लढती नेहमीच होत असताना आता शुभम दाबम बोलला की आमच्या सोनू शेठ असू दे आम्ही असू दे एका जवळ बसलेलो असतं आणि नेहमी आमच्या मैत्रीपूर्ण लढती होत असतात पैऱ्यामध्ये पलत असतात. एक बघा एक जीवाभावाचं नातं देखील आहे तुमचं आणि शेवटी एक लढती पण करता कुठं ना कुठं तरी चांगला एक संयमी गाडा मालक म्हणून तुमची ओळख आहे. काय सांगाल? मला आत्ताच खाली गेल्याच्या नंतर नाव फिरवल्याच्या नंतर शुभम मला हात मिळून गेला. शुभम बोललो चल काढू चल बोल. मला माहिती नव्हतं त्यांनी नाव फिरवलं. मला वाटत होतं दुसरं आकाश शेट राहुल त्यांनी नाव फिरवलं. त्याच्यानंतर नाव बघितलं ऐकल्याच्यानंतर मग राहुल पाटील यांनी नाव फिरवलं होतं. शुभम हात मिळून गेला. आकाश शेट आले. आकाश शेट पण मला बोलून चला काढू सोनू शेट लवकर. खाली गेल्याच्या नंतरही आम्ही एकत्र होतो आणि 2 दिवसापूर्वी पण आमची फोनवरती बातचीत असते. शुभम बरोबर व्हिडिओ कॉल असतात, माझं बोलणं असतं सारखं चालूच असतं. त्यामुळं हे जे शुभमचं आणि माझी दोस्ती जी आहे ती खूप आता जीवाभावाची झालेली आहे. मथुर बद्दल काय सांगाल? कारण का बघा शंभू आणि मथुर पण एक टॉपचे नंदी आताच मागच्या मैदानामध्ये 1 नंबर केला होता आणि त्या 1 नंबरच्या बैलांसोबत आपली पण 1 नंबरची शर्यत झाली आज. त्यांच्याबद्दल मथुरबद्दल सांगू तितकंच कमी आहे. आज मथुर म्हटलं ना तर एक जीवाच्या पलीकडचा विषय, काळजाच्या पलीकडचा विषय. बरोबर. आता जरी आमचे त्यांच्यावर रेस होत असतात पण आम्ही पण त्याच्यावर प्रेम करणारे आहेत आणि आमची पण मुलं आहेत जे आमच्याकडची ती पण मथुरवर प्रेम करणारी आहेत आणि जीवा पलीकडची. आणि शंभूचा काय विषय ना, आता नवीन ते एक नवीन वासरू आकाश शेटचं नाव करायला तयार झालेलं आहे, तेही चांगलं पडतंय. नक्कीच मित्रांनो हे बाईट मार्फत एकच सांगायचं आहे की बघा जरी विरोधात जरी पडले ना शेवटी कसं आहे हा खेळ आहे याच्यामध्ये विरोधात नाही पडला तर शर्ती पण नाही होणार. त्याच्यामुळे कोणतेही हेट्स कमेंट करू नका. एक सोनू शेठचे आणि राहुल दादांचे चांगले संबंध आहेत या आपल्या बाईट मार्फत असे संबंध चांगले राहतील याचा आपण प्रयत्न करूया. आणि तुम्हाला अजून एक सांगतो का, आजचं जे बोनिवलीचं मैदान आहे, आजची शर्यत आमची रेस झाली ती आमचे स्वर्गीय तात्या आपले बोनिवलीचे तात्या त्यांना आज आम्ही म्हणजे विजय हे करतो त्यांना आम्ही. नक्कीच आजचा गुलाल समर्पित करतो. बोनुलीचे तात्यांना समर्पित करतात. नक्कीच आजच्या या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. अशा चांगले शर्यती करत राहा, असंच नाव करत राहा सोनू शेठ. धन्यवाद. आणि राजाबद्दल एक थोडीशी अपडेट द्या ना. होईल धमाका लवकरच. तुम्हाला जास्ती काय सांगू शकत नाही पण लवकर धमाका होईल, लवकरच होईल. हो का? म्हणजे राजावरती? राजावरती. अरे वा मित्रांनो म्हणजे काहीतरी सरप्राईज आहे बघा राजा फॅनसाठी सरप्राईज आहे. दादा नक्कीच आज एक नंदी नाही तर दोन्ही नंदी एकदम चांगले पळाले. मला तर वाटतं सम्राट कुठेतरी दुखापतीमध्ये होता तरी पण चांगला पळाला. पब्लिकचा नंदी आहे आणि मुंबईमध्ये पब्लिकच्या नंदीला डिमांड पण तेवढी. आज एक चांगली गाडी झोत्यामध्ये पळते. काय सांगाल या गाडीबद्दल? हे गाडीचं सर्व श्रेय आमचे डॉक्टर आहेत जितेंद्र लाड कर्जत दैवली यांना जात आहे दोन्ही बैलांचं. कारण की आताच गेली मला तर असं वाटतं 1-6 महिने झाले सम्राट पायाच्या दुखापतीमध्ये होता. पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं सम्राट दुखापतीमध्ये होता, घाटावर होता. एक्सरे काढले, खूप डॉक्टर केले, आम्हाला काय कुठं फरक पडलेला नाहीये. मग शेवटीला आकाशने बैल त्याला बोलू खाली आण. बैल खाली आणल्याच्या नंतर दिवाळीला तिथून पासून ते ट्रीटमेंट चालू होती. आता 1 महिना झाला आम्ही सम्राटला काढलेला आहे. त्याच्यानंतर सम्राटला काढल्याच्या नंतर सम्राट चांगला पाहिजे. त्या दिवशी सिकंदरही आजार फूड पॉयझन झालं होतं, तेव्हाही पण डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य म्हणजे गेले आमचे जेव्हा परत बैलगाडी क्षेत्रात मी उतरलोय आणि आकाशही असेल माझ्या अंदाजे तेव्हापासून आम्हाला डॉक्टरांचं सहकार्य पूर्ण श्रेय दोन्ही बैलांचं त्यांना जात आहे. गेल्या वर्षी जबडा फाटला होता, बैलाचा ऍक्सिडेंट झाला सम्राटचा कलमच्या मैदानामध्ये. निव्वळ बैल जगला तो फक्त डॉक्टरांच्या मुलं जगला. बघा मित्रांनो मरण्याच्या दारामध्ये उभा होता. एक दिवस तो मेला म्हणूनच झालता पण त्यांनी बैल उठवला. बैलाला दात राहिलेच नव्हते, फक्त 2च दात आहेत बैलाला अजून पण. पूर्ण खालची अनवटी पूर्ण त्याची गेलेली आहे कामात. तरी पण दादा कुठून मालकाच्या नावासाठी आज तो एवढं नाव करतोय. काय सांगाल? मालकाच्या नावासाठी बैल जिद्दी आहेत आणि जिथे आमच्या इथेचा प्रश्न येतो आकाशा किंवा माझा, तिथेशी माझा कुठलाही बैल असो जिद्दीसाठी माझ्या जिद्दीसाठी बैल पाळणार.
दादा बघा, प्रत्येक सीझनला म्हणजे तुमचं असं असं म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही एक नंबरच्या टॉपच्या शर्यती खेळता आणि या वर्षी देखील तशा प्रकारे शर्यती खेळताय. बघा, एक नाव दिलं होतं 22,000 त्याच्यानंतर देखील चर्चा होता. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलले की 22,000 नक्की काय विषय? कसं असतं माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्र हा काही लोक जुगार म्हणून समजतात, पण हा जुगार म्हणून नाहीये. आता बघा, तुम्हाला सांगतो मी, आज गेली मला तर वाटतं एक 10-12 वर्ष आली टॉप बैलगाडी टॉपच्या नंबरामध्ये शर्यतीमध्ये खेळ खेळतोय मी. म्हणजे मला असं वाटतं मी एक नंबर बिनजोडचा क्षेत्रामध्ये आहे मी. बरोबर. गेली 15 वर्ष आधी जमून गाड्या होत्या, माझ्या 15 वर्षापासून मी एक नंबरच्या गाड्या खेळतोय मुंबईमध्ये. आणि लोकांची 2-2 गोंड्यावर 4-4 गोंड्यावर काही लोक नावं ठेवतात. त्यांना असं वाटतं की बाबा एवढ्या रुपयावर गाडी झाली पाहिजे, पण मी 22,000 रुपयावर ह्याच्या मागे खेळत होतो ना, ह्याच्या पुढे 22,000 रुपयावर खेळत जाणार. आणखी कमी रकमेवर खेळणारे लोक बरीच कमी आहेत, पण मी कमी रकमेवरती खेळणार आणि मोठा धमाका देऊन जाणार, धप्पा देऊन जाणार, मोठा धप्पा. लोक हसतात मला का हे 22,000 येऊन आमच्यावर उडतो, पण 22,000 उडवत नाही, मी तुम्हाला धप्पा देतो आणि तुम्हाला धप्पा देण्याची वाट बघतच राहा. दादा, येणाऱ्या काळामध्ये कसं काय नियोजन असणार आहे? येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक शर्यत करायची, तेवढी शर्यत झाल्याच्या नंतर झाली आमची नाही तशी, पण हा एक गाडी करायची, ती हार होईल जीत होईल, ती पण मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे. ती काय अशी काय आमची रागार उसाची नाही, पण मी कधी बाईट देत नाही. काही लोक बाईटमध्ये बरेच काय बोलून जातात, त्यांना मला एकच सल्ला आहे का मी बाईट कधीच देत नाही. बाईट द्यायला मलाही अशी डायलेक्ट बाजी परत बरीच करता येते, पण मी कधी या क्षेत्रात पहिल्यांदा गेल्या वर्षी ही गाडी अख्खी सम्राट सिकंदर टॉप मध्येच पळत होती, मी कधी बाईट दिली नव्हती. एका 2-3 बाईट आमच्या असतील फक्त. मी तुम्हाला बाईट देताना मी कधीच दिसलो नसेल. मी बाईट द्यायचं बंद केलं होतं. बरेच बाईट देणारे युट्यूबर आहेत, ते मला बरेच जण बोलतात का शेडा मला बाईट तुम्ही देत नाही, पण त्याला कारण होतं. बाईट देत नव्हतं मी, फक्त एवढंच होतं का बाबा मला एक म्हणायचं का बाबा तुम्ही बाईट देताना विचारपूर्वक बाईट देत जा. नक्कीच दादा. आज बघा, याच्या अगोदर पण शर्यती झाल्या होत्या आपल्या. मला तर वाटतं जेव्हा कडावला झालेली होती ना, एक संपूर्ण गाव आला होता आणि तेव्हा पण एक मैत्रीपूर्ण चांगली लढत. या अशा लढतीमध्ये तुम्ही नेहमीच चांगले लढत करत असता आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगला एक आपलं योगदान देत असता, एक चांगल्या शर्यती करून. काय सांगाल? मला हेच म्हणायचं आहे की आता माझ्या गावावरती पण रेस झाली होती, माझी मोठी रेस झाली होती. त्याच्यानंतर 2022 मध्ये पण मार्केटला माझी मोठी रेस झाली होती राहुल बरोबरच, आणि ती आमची प्रेमापुढी झाली होती. आणि एक अंजपला पण आपला बार्डीच्या मैदानामध्ये पण आमची खूप मोठी रेस झाली होती. बार्डीच्या मैदानामध्ये ती पण आमची मैत्रीपूर्ण रेस झाली होती. फक्त मला तेच म्हणायचं होतं का बाबा शर्यती करताना रेस करता या प्रेमाने करा आणि प्रेमाने करा, आनंद घ्या, प्रेमाने आनंद घ्या. हार पाचवा बघतो आम्ही. मी आता हार झाले, आम्ही हार एक शब्दात बैल भरून गेलो असतो. आता पण आम्ही जीत झाली, तुम्हाला बाईट द्यायची म्हणून मी का बाईट देणार पण नव्हतो. पोरं बोला थोडीफार बाईट दे, आणि प्रत्येक युट्यूबरला होतं हा यायला बाईट देत नाही, पण बाईट न द्यायला कारण भरपूर आहेत म्हणून बाईट देत नाही. बरोबर. आणि दादा, आज कुठेतरी गुलाल पण तुम्ही नाही केला, म्हणजे जसं आपण जल्लोष करतो तसं नाही करत, कारण का या प्रेमाची शर्यती होत असताना आणि एक झोत्यामध्ये पण पळतात ती बैल. आणि याच्या अगोदर पण आपला पैरा पण झालेला होता सिकंदरचा आणि मथुरचा. काय सांगाल? मथुरचा तुम्हाला बोललो ना मी का मथुर आणि सिकंदर, आता जरी मला राहुल भाई बोलले किंवा शुभम बोलला तरी एकत्र पळल. आता आकाश शेठ राऊत मला बोलले तरी एकत्र पळल. म्हणजे पैरा हा दोन्ही बैलांचा कुठलाही असो. माझ्याशी स्वर्गीय पंढरी शेठ फडके आप्पा ह्यांचा अशी मुंबईमध्ये कोणाची शर्यत झालेली नाही का. त्याच मैदानामध्ये रेस झाली, त्याच मैदानात मी विजय घेतला आणि त्याच मैदानामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या पैरात पळवलेलो आहे मी. म्हणजे एकाच मैदानामध्ये विरोधात शर्यत पण केलेली आहे ना, त्यांच्याबरोबर एकत्र पायऱ्यात पण पळवलेलो आहे. इथपर्यंत आमचे प्रेमाचे संबंध होते आणि सर्वांशी आहेत माझे. असं नाहीये का त्यांचं मी नाव घेतलं, कारण की या क्षेत्रामध्ये आवर्जून त्यांचं नाव घेतलं जातं. बरोबर, आवर्जून त्यांचं नाव घेतलं जातं. आणि मी तुम्हाला आता विषय निघला तर त्याचद्वारे तुम्हाला मी सांगू इच्छितो की बैलगाडी क्षेत्र हे आपण नसले त्यामुळं बैलगाडी क्षेत्र असं अधुरा अपूर्ण वाटतंय आता. पण याच्यासाठी मला एक सांगणं आहे का, त्यांचे जे पुत्र आहेत, मुलगा आहे त्यांचा गुरुनाथ शेठ फडके, यांना सांगायचं म्हणजे या तुमच्या बाईटद्वारे सांगणं आहे का लवकरात लवकर तुम्ही या क्षेत्रात या आणि आपणची जागा चालतेच आणि आपणचं नाव कायमस्वरूपी या क्षेत्रात राहणार आहे आणि या क्षेत्रामध्ये नाव परत झालं पाहिजे. या दृष्टीने लवकरात लवकर तुमची एंट्री झाली पाहिजे. नक्कीच दादा. आज त्यांच्या दावणीला बघा भरमसाठ असे नंदी आहेत आणि सर्जा पण त्यांचं एकदम टॉपला पळत आहे. त्यांच्याकडे बघून कुठं ना कुठेतरी वाटतं की आपणचं अस्तित्व म्हणजे त्यांच्यामध्ये आणखी आणि सर्जा आणखी वरती नेण्याचा प्रयत्न करेल. 100% चांगली बैल त्यांची पाळतात आता. नक्कीच दादा, शेवटचाच प्रश्न घेतो.